आज आपण बनवणार आहोत खूपच साधी पण चवीला एकदम खास अशी भाजी. टोमॅटो, कांदा आणि शेंगदाण्याचं कूट घातलेली पालकाची भाजी. एकदा बनवली की पुन्हा बनवावी अशी वाटते ही भाजी. तर यासाठी आपल्याला आहे ना पालक घ्यायचा आहे. मोठी भरून पालक घेतलेला आहे आणि त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्याचे बारीक काप करायचे. छानपैकी बारीक कापून झाल्यावर त्याला आपल्याला कुकरमध्ये टाकायचं आहे. आता कुकर मी साईडला ठेवते आहे कारण मला आहे ना तूर डाळ घ्यायची आहे. तर इथं 1/4 कप मी तूर डाळ घेतलेली आहे. तिला स्वच्छ धुवून घेतलेली आणि आपलं जे कुकर आहे ते गॅसवर ठेवलं आहे. त्यात 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आपली धुतलेली तूर डाळ घातलेली आहे आणि 2 शिट्ट्या येईपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. आता ते शिजतं आहे तिथपर्यंत आपण 2 मीडियम साईजचे कांदे घ्यायचे आणि 2 मीडियम साईजचे टोमॅटो घ्यायचे आहे. त्यांना छानपैकी आपल्याला कट करून घ्यायचं आहे. बारीक कट करायचं आहे आणि बारीक कट करून झाल्यानंतर आपल्याला आता चटणी बनवायची आहे. तर चटणीसाठी मी इथे थोडंसं आलं, लसूण आणि मिरच्या घेतलेल्या आहे हिरव्या आणि मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतलेली आहे. आता अर्धा कप आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहे. 2 ते 3 मिनिटं यांना छानपैकी भाजून घ्यायचं आणि हे थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे. आता आपल्याला कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 पळ्या तेल टाकायचं आहे. 1 चम्मच जिरं, 1 चम्मच मोहरी घालायची. त्यांना छानपैकी तडकू द्यायचं आहे. ते झाल्यानंतर आपण जी लसूण आणि आल्याची पेस्ट बनवली आहे, आलं, लसूण, मिरचीची, ती घालायची. त्याला छानपैकी गोल्डन कलर येऊ द्यायचा. त्यामध्ये नंतर आपल्याला हळद घालायची आहे. हळद 1 चम्मच घालायची. त्याला छानपैकी हलवून घ्यायचं आहे. छान झाली की त्यामध्ये आपण कट केलेला कांदा घालूया. त्याला छानपैकी मिक्स करायचं. त्यामध्ये अर्धा चम्मच मीठ घालायचं. त्यामुळे कांदा लवकर शिजतो. आणि त्यामध्ये 2 चम्मच मी काश्मीरी मिर्च घातलेली आहे. त्याला पण मिक्स करून घ्यायचं छानपैकी. 2 ते 3 मिनिटानंतर हा कांदा ट्रान्सलुसंट होईल आणि त्यामध्ये आपण घालूया आता टोमॅटो. टोमॅटोमध्ये पण थोडंसं मीठ घालूया आणि आता हे टोमॅटो शिजायला ठेवून देऊया. टोमॅटो आपलं शिजतंय तिथपर्यंत आपण आहे ना जे थंड झालेले शेंगदाणे आहे ते आपण बारीक करून घेऊया. तर मिक्सरमध्ये मी हे शेंगदाणे टाकून अशा प्रकारे बारीक केलेले आहे. दाणे दाणे ठेवायचे आहे, जास्त बारीक करायचं नाही आहे. शेंगदाण्यांना कूट करतो तसं करायचं आहे दाणेदार. आणि त्यानंतर आपल्याला हे जे टोमॅटो झालेले आहे त्यामध्ये आपण भिजत घातलेल्या चिंचेचं 1-2 बटूक टाकायचं किंवा आपण कैरीसुद्धा घालू शकतो यामध्ये थोडीशी. आणि त्यानंतर आपण जे शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे ते घालायचं. 1-2 मिनिटं याला परतवून घ्यायचं आणि नंतर जो पालक आणि डाळीचं आपण मिक्सचर केलेलं आहे ते घालायचं. थोडंसं जर गरज असेल तर पाणी घालायचं. इथं मी फक्त अर्धा कप पाणी घातलेलं असेल आणि त्यामध्ये मीठ घालायचं. मीठ आपण आधीसुद्धा घातलेलं आहे त्यामुळे आपण टेस्ट करून घ्यायची थोडीशी आणि मग घालायचं मीठ. त्यानंतर कोथिंबीर घालायची आणि 5 ते 7 मिनिटं आपल्याला याला छानपैकी शिजू द्यायचं आहे. शिजल्यानंतर आपली ही भाजी अशा प्रकारे तयार होते. तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत, पोळीसोबत ही खाऊ शकतात आणि खूप टेस्टी लागते. तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा अशी भाजी जी सर्वांनाच आवडते. थँक यू.